निवडणुकांचे वारे आपण बघतोय जोरात वाहू लागलेले आहेत। प्रत्येक पक्षानं आता प्रचाराचं रणशिंग फुंकलेलं आहे। रविवार हा प्रचारांचा सुपर संडे ठरला। कोल्हापुरात युतीच्या सभेत सीएम फडणवीस आणि कराडमध्ये आघाडीच्या सभेत 56 इंचाच्या छाती तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती चांगलीच जुगलबंदी रंगली। पाहूया कशी ती। आठवले साहेब म्हणाले खरंय, एकीकडे आमची युती झाली, आम्ही तिकीट वाटप केलं, आम्ही एकत्रित पुढे निघालो, पण त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहिती नाही। 56 पक्ष एकत्रित आले म्हणतात। मी त्यांना विचारू इच्छितो, 56 रजिस्टर्ड पक्ष तरी आहेत का? जो रस्त्यावर भेटला त्यालाही मंचावर बसवलं, कोणी सांगितलं आमची संघटना आहे त्यालाही मंचावर बसवलं। एक लक्षात ठेवा, देश चालवण्याकरता 56 पक्ष लागत नाही, 56 इंचाची छाती लागते, तेव्हा देश चालत असतो। 56 पक्षाच्या भरोशावर हा देश चालत नाही। नीनाची हत्या त्या ठिकाणी गेली विमान अपघातामध्ये, आणि प्रधानमंत्री सांगतात 56 इंचाची माझी छाती। आणि तुझी 56 इंचाची छाती होती तर त्या कुलभूषण यादवाला 2 वर्ष तुरुंगात पाकिस्तानने दाबलेला आहे, त्याला सोडून आणण्याची ताकद तुझी 56 इंचाची छाती दाखवायला कधी पुढे आली नाही। आणि सांगतात माझी 56 इंचाची छाती। आम्हाला विदर्भात वाटायचं सारा पैसा पश्चिम महाराष्ट्रात जातो, इथे आल्यानंतर लक्षात आलं विदर्भातही पैसा गेला नाही, पश्चिम महाराष्ट्रातही पैसा गेला नाही, पैसा यांच्या तिजोऱ्यांमध्ये गेला। सगळ्याचा सगळा पैसा हा यांच्या तिजोऱ्यांमध्ये गेला आणि सामान्य माणूस सामान्यच राहिला। भ्रष्टाचार आम्ही घालू। प्रधानमंत्री सांगत होते सगळीकडे जाऊन, ना खाऊंगा ना खाने दूंगा, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता केला। एक उदाहरण राफेलचं, जगातली ती मोठी कंपनी फ्रान्समधली दसॉल्ट नावाची कंपनी, त्या कंपनीमध्ये ही विमानं कशी तयार केली जातात ही बघण्याच्यासाठी देशाचा संरक्षण मंत्री म्हणून मी स्वतः आणि त्यावेळेचे संरक्षण खात्याचे सचिव NN होरा आम्ही दोघंही फ्रान्सला गेलो, ती विमानं पाहिली आणि विमानाच्या संबंधीची माहिती आमच्या हवाई दलाला विचारण्याच्या संबंधीची प्रक्रिया सुरू केली। मनमोहन सिंगांचं सरकार आलं, हवाई दलाने ते विमान पसंत केलं आणि पहिल्या विमानाची किंमत 350 कोटी झाली। 350 कोटीला मिळणारं विमान राज्य बदललं, मोदींचं राज्य आलं। 2016ला केंद्राच्या संरक्षण मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं की त्या विमानाची किंमत 215-30 वरनं आता 600 कोटीवर झाली। काही विमानं राफेलची फ्रान्समधून आणली जातील आणि बाकीची विमानं ही यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कारखान्यामध्ये तयार होतील। पण या सरकारने सरकारच्या मालकीच्या कारखान्याला काम दिलं नाही। अनिल अंबानीची कंपनी रिलायन्स डिफेन्स तिला काम दिलं। ठीक आहे, जयंत पाटील काय म्हणायचं त्यांना म्हणू दे, कारण म्हणायचं काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांची ही सभा ही इव्हेंट आहेच। हा इव्हेंट असा तसा नाही, ही विजयाची मुहूर्त मेढ रोवणारी ही इव्हेंट आहे। पाहिजे तर येऊन बघा, तुमच्या भागात असंही दृश्य कधीच असू शकत नाही, असूच शकणार नाही। ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्रात मतं मिळवली, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्य करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यात त्यांना अपयश आलं, ते शिवसेना भाजपचे लोक साताऱ्यामध्ये छत्रपती उदयन महाराजांचा पराभव करण्यासाठी भाड्यानं उमेदवार घेऊन निवडणूक लढायला लागलेले आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।